डॉक्टर मंजिरी कारेकर. आज आपण कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट अँड डेमोक्रेसी इन इंडिया या कोर्समधल्या त्यातल्याच एका दुसऱ्या युनिटवरती बोलणार आहोत. तर आपण मागच्या वेळी मूलभूत हक्क सुरू केलेले मला आठवत आहेत. तुम्हालाही ते आठवत असतील. आपण असं बघितलं की 6 मूलभूत हक्क आहेत आणि एक संपत्तीचा जो हक्क आहे तो मूलभूत हक्क म्हणून आता राहिलेला नसून तो कायदेशीर हक्क म्हणून समाविष्ट झालेला आहे. या 6 मूलभूत हक्कांविषयी आपण 3 मूलभूत हक्कांचा आढावा मागच्या तासाला घेतलेला आहे. तर आज आपण बघणार आहोत उरलेले 3 हक्क. ते म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, असे 3 हक्क आपण बघणार आहोत. तर धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा कलम 25 ते 28 या कलमांमध्ये आहे. 4 कलमांमध्ये असं मला सांगायचंय. धर्म स्वातंत्र्याचा हक्क याचा अर्थ काय होतो? प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करता येईल, आपल्या धर्माच्या प्रार्थना करता येतील आणि धर्म स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये असाही अर्थ होतो की आपापल्या धर्माच्या काही संस्था उभ्या करता येतील. या सगळ्याचा समावेश, आपल्या धर्माचं काही फंडिंग उभं करता येईल, म्हणजे मालमत्ता निर्माण करता येईल, या सगळ्याचा समावेश धर्म स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये होतो. धर्म स्वातंत्र्याचा हक्क याचा अर्थ नकळत आपण सर्व धर्म समभाव या तत्वाचा येथे वापर केलेला आहे. असा हक्क देण्याचं कारण म्हणजे भारतामध्ये अनेक धर्मांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बहुसंख्य धर्माची लोक हिंदू धर्माचे आहेत. त्यानंतर मुस्लिम ही सुद्धा अल्पसंख्याक असले तरी तसे मोठ्या प्रमाणात आहेत. सिख आहेत, ख्रिश्चन आहेत आणि इतरही धर्म आहेत. या सर्व धर्मांना गुण्यागोविंदाने नांदता यावं यासाठी हा धर्म स्वातंत्र्याचा हक्क आपण दिलेला आहे. धर्म स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे किंवा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या धर्मात प्रवेश करायचा असेल तर ती करू शकते. या हक्कामध्ये कुठेही सक्ती येत नाही, म्हणजे धर्म हा सक्तीने लादता येत नाही किंवा एखाद्या व्यक्तीने ठरवले की आपण धर्माशिवाय राहूया तरीही ती राहू शकते. म्हणजे पूर्णपणे नास्तिक, निधर्मी अशी पण व्यक्ती असू शकते आणि या सर्व गोष्टींचा समावेश या हक्कांमध्ये 4 हक्कांमध्ये केलेला आहे. म्हणजे आता याच्यामध्ये मध्यंतरी जो हिजाब प्रश्न गाजला त्याचा तुम्ही याच्यात थोडासा विचार करायला पाहिजे की हिजाब किंवा त्याच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत, बुरखा, या प्रत्यक्षात धर्म स्वातंत्र्याशी संबंधित नसून त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित आहेत असं आपल्याला कोर्टाने निर्णय दिलेला आढळतो. म्हणजे हा झाला धर्म स्वातंत्र्याचा हक्क. आणि याशिवाय पुढचा जो हक्क आहे तो म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. आता हा हक्क आपल्याला 29 आणि 30 कलमामध्ये दिसतो. 29 आणि 30 कलमामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या सांस्कृतिक दृष्ट्या अल्पसंख्याक जाती आहेत, विशेषतः गिरिजन आदिवासी जमाती, यांना आपली संस्कृती जपण्याचा, ती वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. या संस्कृती जतन करण्यामध्ये त्यांच्या लिपीचा समावेश होतो, त्यांच्या शैक्षणिक संस्थांचाही समावेश होतो. ते स्वतःची शिक्षण संस्था काढू शकतात, स्वतःचे निधी उभे करू शकतात. अशा सर्व गोष्टींचा समावेश या 2 हक्कांमध्ये होतो. म्हणजे याच्यामध्ये त्यांची लिपी, भाषा, वाङ्मय, चालीरीती, परंपरा, पोशाख या सगळ्याचं जतन करण्याचा याच्यामध्ये समावेश होतो असं आपल्याला दिसतं. आणि शैक्षणिक हक्क म्हणजे या सर्वांना शिक्षण संस्था उभं करणं
आपल्या भाषेतून शिक्षण घेणं हे सगळं हक्क याच्यामध्ये समाविष्ट होतात. आणि म्हणून सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हे महत्वाचे आहेत. यानंतरचा महत्वाचा हक्क म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. तो कशात दिलेला आहे? कलम 32 मध्ये. आता आता आपण असं गृहीत धरूयात की आधी जे आपल्याला हक्क दिलेले आहेत, समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाचा आणि इतर हक्क, या हक्कांवरती जर अतिक्रमण झाले, कुणी त्याचं उल्लंघन केलं, तर त्या व्यक्तीने काय करायचं? याची उपाययोजना कलम 32 मध्ये दिलेली आहे. मग कलम 32 मध्ये व्यक्तीला काय करावं लागतं? जर तिच्या हक्कावरती कुणीतरी गदा आणतंय, हक्क हिरावून घेते असं वाटतं किंवा हक्क संकोचित करते, तर ती व्यक्ती सरळ सरळ न्यायालयात दाद मागू शकते. न्यायालय त्या व्यक्तीच्या हक्काच्या बचावासाठी काही विशेष आदेश काढू शकते. हे विशेष आदेश 5 प्रकारचे आदेश न्यायालय काढू शकते आणि या आदेशांमुळे व्यक्तीला तिच्या हक्कांचे रक्षण करता येते. आता असं गृहीत धरा की हा हक्क जर नसता तर इतर हक्कांना काही किंमत राहते का? अर्थात नाही. कारण हा हक्क अत्यंत महत्वाचा आहे. या हक्कामुळे इतर हक्कांचे रक्षण होते. आणीबाणीच्या काळामध्ये काय होतं माहितीये की कलम 32 तात्पुरतं स्थगित केलं जातं. याचाच अर्थ आणीबाणीच्या काळामध्ये जर तुमच्या हक्कांची पायमल्ली झाली, हक्कांचा संकोच झाला किंवा हिरावून घेतले गेले, अन्याय झाला, तर व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकत नाही. कारण आणीबाणीच्या काळापुरतं कलम 32 स्थगित केलेलं असतं. आणि म्हणून कलम 32 मध्ये जो हक्क येतो, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, हा सर्वात महत्वाचा हक्क आहे असं मानलं जातं. मग आता याच्या पुढे आपण बघूयात की हे हक्क आपल्याला घटनेच्या मूलभूत चौकटीमध्ये उपभोगायचे असतात. घटनेची मूलभूत चौकट याच्यामध्ये कुठेही मोडता कामा नये, त्याला बाधा येता कामा नये. घटनेची मूलभूत चौकट म्हणजे काय, हे थोडस आपण बघूयात. घटनेची मूलभूत चौकट काय म्हणजे याचा अर्थ सरनाम्यामध्ये जी आपण वेगवेगळी तत्व बघितली, वेगवेगळ्या संकल्पना बघितल्यात, या सगळ्या घटनेची चौकट ठरवतात. कारण आपण मुळातच समाजवादी समाजरचनेचं ध्येय बाळगलेलं असं राज्य आहे. आणि मग ही चौकट कुठेही बिघडता कामा नये असं घटनाकारांचं म्हणणं आहे. मग या चौकटीतच सगळे न्याय द्यावे लागतात. म्हणजे याला न्यायालय अपवाद नाहीयेत. संसद सुद्धा चौकटी बाहेर कायदे करू शकत नाही. आणि संसदेने केलेले कायदे किंवा व्यक्तीला न्याय देताना न्यायालयाला या चौकटीच्या अंतर्गतच न्याय द्यावा लागतो. या चौकटीच्या बाहेर न्यायालये सुद्धा जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून आपल्या न्यायालयांचं स्वातंत्र्य हे मर्यादित आहे आणि आपली न्यायालय ही बांधिलकीच्या स्वरूपातली आहेत. अमेरिकन न्यायालयां इतकं स्वातंत्र्य आपल्या न्यायालयांना नाही. या संदर्भात दोन महत्वाच्या केस आपल्याला बघाव्या लागतील. 2 खटले गाजले त्या संदर्भात. त्यातला पहिला खटला म्हणजे गोलकनाथ खटला, तो गाजलेला आहे. गोलकनाथ खटल्यामध्ये त्याची जेव्हा जमीन हिरावून घेतली गेली किंवा शासनाने काही समाज कल्याणासाठी ती जमीन घेतली गेली, तेव्हा त्या खटल्यामध्ये तो शासनाच्या विरुद्ध गेला आणि शासनाला त्याला बाजार मूल्य इतकी किंमत द्यावी लागली. आणि म्हणून मग काय झालं, जर आपल्याला समाजवादी समाजरचना निर्माण करायची आहे, लोककल्याणकारी राज्य निर्माण करायचंय, तर काही त्या हेतूने काही लोकांकडची अतिरिक्त संपत्ती शासन काढून घेऊन त्याचा समाजासाठी वापर करू शकतो. आणि या गोष्टीला मग बाधा येऊ लागली. शासनाला असं हस्तगत करणं अवघड व्हायला लागलं. आणि म्हणून मग पुढे केशवानंद भारती खटला गाजला. त्या केशवानंद भारती खटल्यामध्ये असं न्यायालयाने स्पष्ट केलं की शासनाला कोणतेही अधिकार नाहीयेत की जे घटनेची चौकट मोडतील.
आणि घटनेच्या चौकटी बाहेर जाऊन व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करतील असे अधिकार शासनाला दिले गेले नाहीत. त्यामुळे या दोन खटले हे अतिशय महत्वाचे खटले आहेत आणि याच्यामध्ये संपूर्ण प्रॉपर्टीशी संबंधित आणि मूलभूत हक्कांशी संबंधित निर्णय घेतले गेलेले आपल्याला दिसतात. मग आता आपल्याला थोडक्यात काय दिसतं की मूलभूत हक्क ही व्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक करण्यासाठीचे आहेत. त्यांना त्यांच्या विशिष्ट चौकटीमध्ये विकास करण्यासाठी दिलेले मूलभूत हक्क आहेत. व्यक्तीला तिच्या सर्वांगीण विकासासाठी, तिच्या उन्नतीसाठी या हक्कांचा वापर करता येईल असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये शासनाने काय करू नये, शासन काय करू शकणार नाही याचे उल्लेख आहेत. म्हणजे मूलभूत हक्क हे शासनाच्या दृष्टीने नकारात्मक आहेत, काय करू नये हे सांगतात आणि व्यक्ती काय करू शकते हे सांगतात. मग याच्याशी संबंधित आता अजून एक गोष्ट आपण बघूयात, ती म्हणजे राज्याची धोरण विषयक मार्गदर्शक तत्वे. ही या हक्कांशी संबंधितच गोष्ट आहे. म्हणजे काय धोरण विषयक मार्गदर्शक तत्वे म्हणजे की ज्या गोष्टी मूलभूत हक्कांच्या स्वरूपात आपल्याला देता आल्या नाहीत त्या राज्याच्या धोरण विषयक मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात दिलेल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये शासन काय करू शकणार नाही याचा उल्लेख आपण बघितला. या मार्गदर्शक तत्वांमध्ये शासनाने काय करावे हे सांगितलेलं आपल्याला दिसते. थोडक्यात त्या शासनाला मार्गदर्शन करणाऱ्या सूचना आहेत. लक्षात येत आहे. मग आपण हे मार्गदर्शक तत्वांची कल्पना कुठून घेतली तर दुसऱ्या राज्यांमध्ये, दुसऱ्या देशांमध्ये काही मार्गदर्शक तत्वे आहेत. विशेषतः स्पेन, आयर्लंड या देशांच्या राज्यघटनांमधून ही मार्गदर्शक तत्वांची कल्पना आपण घेतलेली आहे. मग मार्गदर्शक तत्वे ही ब्रिटिशांच्या काळामध्ये एक इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शन अशा स्वरूपाचं इन्स्ट्रक्शन्स किंवा सूचना असायच्या. त्या एक प्रकारे गव्हर्नरला, राज्यपालांना दिलेल्या सूचना असायच्या. मग त्याच्यातूनही काही आपण कल्पना घेतल्या. अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांचा उदय झालेला दिसतो. मार्गदर्शक तत्व ही आपल्या राज्यघटनेचे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. मग ही मार्गदर्शक तत्वे आहेत कुठे तर घटनेच्या 4व्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वे आपल्याला दिसतात. कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे. मार्गदर्शक तत्वे विविध प्रकारची आहेत आपल्याकडे. म्हणजे विशेषतः 3 प्रकारची मार्गदर्शक तत्वे आपल्याला आढळतात. ती कुठली? समाजवादी, गांधीवादी, उदारमतवादी. जर आपण ही मार्गदर्शक तत्वे नीट अभ्यासली तर आपल्याला या सर्व प्रकारची तत्वे त्याच्यामध्ये दिसतात. जे समाजवादी म्हणजे राज्य समाज कल्याणासाठी योजना आखेल, सर्व कामगारांना समान वेतन दिले जाईल, अशा प्रकारची जी सगळी मार्गदर्शक तत्वे आहेत ही सगळी समाजवादी स्वरूपाची आहेत. याच्यात जनकल्याण, राज्य कल्याण, समाजाचं कल्याण अशा प्रकारची ही तत्व आहेत. गांधीवादी तत्व तर तुम्हाला माहिती आहे की कुटीरोद्योगांना प्राधान्य देणे, महिलांचा विकास करण्याला प्राधान्य देणे, पंचायत राज व्यवस्था, हे सगळे गांधीवादी तत्वांच्या प्रभावामुळे आपल्याला ही तत्व आलेली दिसतात गांधीवादी विचारांमुळे. उदारमतवादी तत्वे सुद्धा अशीच आहेत की आंतरराष्ट्रीय करारांना पाठिंबा दिला जाईल, लोकशाहीची मूलभूत चौकट राखली जाईल, अशा प्रकारची उदारमतवादी तत्वे आपल्याला दिसतात. या मार्गदर्शक तत्वांमध्ये दुरुस्ती कधी कधी करण्यात आलेली आहे. ती 42वी राज्यघटना दुरुस्ती, 44वी राज्यघटना दुरुस्ती, 86वी राज्यघटना दुरुस्ती, 97वी घटना दुरुस्ती, या सर्व घटना दुरुस्तींनी मार्गदर्शक तत्वांमध्ये हवे तसे बदल केलेले दिसतात. मग आता एक महत्वाचा फरक म्हणजे मार्गदर्शक तत्व या राज्याला केलेल्या सूचना आहेत. मग राज्याने त्या पाळायच्या का तर हो. मग त्या राज्यावर बंधनकारक आहेत का तर याचं उत्तर नाही असे.
याचं कारण असं आहे की राज्याला जसे जसे निधी उपलब्ध होतील तसे तसे राज्य या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जर राज्यांनी यातील सूचनांप्रमाणे काही केलं नाही तर आपण न्यायालयात दाद मागू शकत नाही. हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जसं मूलभूत हक्कांवरती अतिक्रमण झाल्यावर न्यायालयात दाद मागता येते, तसं मार्गदर्शक तत्व पाळली नाहीत, त्याचं पालन केलं नाही म्हणून न्यायालयात दाद मागता येत नाही, तर ती राज्य त्याच्या सोयीसोयीनी त्याचं अंमलबजावणी करेल. म्हणजे आता समान नागरी कायदा करेल, हे मार्गदर्शक तत्व आहे. पण ते अंमलात आणणं किती अवघड आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे 44व जे कलम आहे यातलं मार्गदर्शक तत्वांमधलं, ते राज्य समान नागरी कायदा करेल असं वचन दिलंय. मग आता काय करणार? वचन नाही पाळलं तर आत्ताशी कुठं त्या दृष्टीने काही पावलं पडतायत. मग मग याचा अर्थ असा होतो का की राज्याने आतापर्यंत काहीच केलं नाहीये मार्गदर्शक तत्व पाळण्यासाठी? केलेत. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांनी विविध कायदे केलेत. फ्री म्हणजे मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र आपल्याला सगळीकडे दिसतात. स्त्रियांवर अन्याय झाल्यावरती त्याच्याविषयी दाद मागण्यासाठी काही केंद्र दिसतात आपल्याला. नंतर दारूबंदी विषयीचे कायदे केलेले दिसतात. कामगारांविषयी कायदे केलेले दिसतात. बाल कल्याणाविषयी कायदे केलेले दिसतात. असे काही कायदे केलेत, काही योजना आखल्यात. राज्यांनी त्याच्या परीने मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न केलेले आणि व्यवहारामध्ये या संदर्भात अनेक आपल्याला योजना दिसतात, कायदे दिसतात आणि राज्य त्याच्या परीने प्रयत्न करते. फक्त एवढंच आहे की आपण राज्यावरती खूप सक्ती करून हे करवून घेऊ शकत नाही. मार्गदर्शक तत्वांना मर्यादा आहेत का? तर हो आहेत. मार्गदर्शक तत्वांना मर्यादा म्हणजे प्रामुख्याने मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी आधी समाजामध्ये तशी मानसिकता निर्माण व्हावी लागते. दुसरी गोष्ट, राज्याकडे पुरेसा निधी, कर्मचारी वर्ग उपलब्ध असावा लागतो आणि अशा अनेक कारणांनी याला मर्यादा आहेत. आणि यामुळे होतंय काय की मार्गदर्शक तत्वे 100% त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. जशी गरज वाटेल तशी अंमलबजावणी केली जाते. इथपर्यंत समजतंय? मग आता काय आहे, मार्गदर्शक तत्वांना अजून काही त्याची वैशिष्ट्ये आपल्याला बघता येतील की मार्गदर्शक तत्व जर त्याप्रमाणे राज्याचं वर्तणूक दिसली नाही तर न्यायालयात जाता येत नाही, हे आपण मगाशी बघितलं. पण मार्गदर्शक तत्वांचा एखादा कायदा विधिमंडळात पास झाला तर तो न्यायालय कायदा अवैध ठरवू शकत नाही. म्हणजे इथं न्यायालयांना सुद्धा मर्यादा आहेत. म्हणजे त्या मर्यादेत राहूनच न्यायालयांना काम करावं लागतं. मग मार्गदर्शक तत्वांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ती समाजाभिमुख आहेत. त्याच्यामध्ये समाजाची काळजी आहे. व्यक्तिगत नाहीयेत ती सामाजिक आहेत. सरकारने कोणत्या गोष्टी कराव्यात हे सांगतं. भारतात सामाजिक, आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे हे त्याचं ध्येय आहे. नैतिक आणि राजकीय दृष्ट्या ती बंधनकारक आहेत. म्हणजे भारतामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आली तर आपल्याला राजकीय लोकशाही आणता येईल, हे आपल्याला मार्गदर्शक तत्वे सांगतात. आणि त्या दृष्टीने भारतात सामाजिक, राजकीय लोकशाही आणण्याचे प्रयत्न केले जातात. ही मार्गदर्शक तत्वे नैतिक आणि राजकीय दृष्ट्या बंधनकारक आहेत. नैतिक म्हणजे हे मॉरल, म्हणजे मनातून ते यायला पाहिजे की आपण ही मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली पाहिजे. राजकीय दृष्ट्या बंधनकारक आहे, कारण कुठल्याही शासनाला याची अंमलबजावणी करायला जमलं पाहिजे. त्याप्रमाणे त्याने वागलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. समान नागरी कायदा आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्यक्षात असं दिसतं की समान नागरी कायदा आणण्याच्या ऐवजी समान नागरी कायदा याचा एक राजकीय स्टंट करून पक्षांनी मतं जिंकलेली दिसतात.
म्हणजे ते आणणं समान नागरी कायदा तसं अगदी धाडसच आहे. पण त्याचा एक प्रचार मोहिमेमध्ये तो पक्षाच्या अजेंडावरती घेतलेला विषय असतो. हे लक्षात ठेवा, म्हणजे हे प्रत्यक्षात सोपं नाहीये. मग मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यातला प्रमुख फरक काय आहे, की मूलभूत हक्क हे व्यक्तीला दिलेलं स्वातंत्र्य आहे. त्याला बंधनं आहेत, मर्यादा आहेत. त्या मर्यादेत त्यांनी ते स्वातंत्र्य उपभोगायचं असतं. तर मार्गदर्शक तत्व ही राज्याने व्यक्ती हितासाठी, समाज हितासाठी काय करावे याच्या सूचना आहेत. मूलभूत हक्क हे राज्याने काय करू नका सांगतात. मार्गदर्शक तत्वे राज्याने काय करावे हे सांगतात. म्हणजे या दोघातला मूलभूत फरक आहे. मूलभूत हक्कांवरती गदा आली तर त्याच्याविषयी न्यायालयात दाद मागता येते. तर मार्गदर्शक तत्वांवर गदा आली तर त्याच्याविषयी न्यायालयात दाद मागता येत नाही. लक्षात येत आहे? म्हणजे हा मूलभूत फरक आहे. आणि मूलभूत हक्क याच्यामध्ये ज्या गोष्टी द्यायला जमलेल्या नाहीत त्या मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात का होईना आपण घातलेल्या आहेत. मग आता याच्या पुढचा भाग आपण असा बघूयात, की याच्याशी संबंधित अशी गोष्ट जी आहे, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि त्याच्याशी संबंधित अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे मूलभूत कर्तव्य. मग आता असा मनात तुमच्या विचार येईल, की मूलभूत कर्तव्य लिखित स्वरूपात लिहिण्याची काय गरज होती? मूळ राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख नाहीये. मूळ राज्यघटनेत फक्त मूलभूत हक्कांचा उल्लेख आहे, मार्गदर्शक तत्वांचा आहे आणि मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख नाही. याचं कारण असं गृहीत धरलं गेलं, की ज्या लोकांना हक्क दिलेत ते आपोआप कर्तव्य पालन करतील. पण नंतर असं लक्षात यायला लागलं, की लोक कर्तव्य पालनामध्ये कमी पडतात. कर्तव्य पालनाचं नावच घेत नाहीत. लक्षात येत आहे? आणि म्हणून मग काय केलं, राज्यघटना दुरुस्तीमध्ये 10 मूलभूत कर्तव्य आधी घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली. म्हणजे ज्या वेळेला सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्षता हे 2 शब्द घातले की नाही 42व्या घटना दुरुस्तीने, त्याच वेळेला 10 कर्तव्य घालण्यात आली आणि 86व्या घटना दुरुस्तीने अजून एक कर्तव्य घालण्यात आलं. म्हणजे याचा अर्थ एकूण 11 कर्तव्य राज्यघटनेमध्ये सत्य आहेत. तर ही 11 कर्तव्य कुठली मग? आणि ही कर्तव्य का घालायला लागली? लोकांना सांगायला लागतंय का की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा? तर हो, सांगायला लागतंय. तर आता यातली कर्तव्य आपण बघूयात. एक तर संविधानाचे पालन करणे, त्याचे आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे. आता हे सुद्धा सांगावं लागतंय संविधानाचे पालन करणे, तर हो. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे, हो. कारण आपल्याला अशा काही घटना घडताना दिसतात की काही लोक संविधान मानत नाही, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताचा अपमान करतात, राष्ट्रध्वज उतरवण्यात येतात, स्वतःचा वेगळाच राष्ट्रध्वज लावण्यात येतो. कर्नाटकमध्ये ईदगाह मैदानाला हे झालेलं आहे बघा. उदाहरणं मी तुम्हाला सांगते ती थोडी बघा. म्हणजे हे सांगायची वेळ आली आहे. दुसरा, स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा देणाऱ्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे. आता एक बघा की आपल्या देशाचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून बऱ्याच लोकांनी बलिदान दिलेले आहे आणि त्यांच्या बलिदानामुळे आज आपल्याला हे दिवस दिसतात. याचा कुठेही विसर न पडता त्यांचं आपण अनुसरण केलं पाहिजे. कारण आज तरुण पिढी हे सगळं विसरलेली आहे आणि कुणीतरी खूप काम केल्यामुळे, बलिदान दिल्यामुळे स्वातंत्र्य मिळाले हे विसरले आणि फक्त बहुत मजेकडं त्यांचा कल दिसतो. तिसरं कर्तव्य आहे ते भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे रक्षण करणे. आता हे सुद्धा महत्वाचं कर्तव्य आहे.
सार्वभौमता, एकता, एकात्मता याचं जतन करणे, रक्षण करणे, त्याची प्रगती करणे हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडक्यामध्ये भारताचं अखंडत्व कायम ठेवण्यासाठी तरुण पिढीने काय करावं हे सांगितलेलं आहे. आणि आज तरुण पिढी या गोष्टींचा काही फार पालन करते असं न दिसल्यामुळं ते ही सगळी तत्व घालावी लागलेली आहेत. चौथं तत्व जे आहे ते देशाचं संरक्षण करणे व आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करणे. आता ह्या तत्वाचा अर्थ फार गंभीर आहे. देशाचं संरक्षण करणं हे सगळ्या नागरिकांचं काम आहे, बरोबर आहे. पण सगळेच काही लष्कर आणि पोलीस यात सामील होतील असं नाहीये. पण ज्यावेळी खरंच गरज असेल, आव्हान केलं जाईल, तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सामील झालं पाहिजे. म्हणजे राष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी सामील होणं म्हणजे लष्कर, पोलीस दल यांना गरज असेल त्यावेळेला मदत करणं हे आपलं काम आहे. राष्ट्र जेव्हा अडचणीत असेल, अतिक्रमण झालं असेल राष्ट्रावरती तर त्यावेळेला आपण आपल्या परीने लष्करातील लोक, पोलीस दलातील लोक यांना मदत करणं हे आपलं काम आहे असं याच्यात सुचवलेलं आहे. पाचवं जे कर्तव्य आहे ते देशाचे संरक्षण व आव्हान. पाचवं धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव आणणाऱ्या प्रथांना उत्तेजित देणे हे खूप महत्वाचं आहे. धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन जनतेमध्ये सामंजस्य निर्माण करणे, बंधुभाव आणणाऱ्या प्रथांना उत्तेजन देणे. आता आज तुम्ही टीव्हीचं कुठलंही चॅनल सुरू केला तर धार्मिक वाद दिसतात, भाषिक वाद दिसतात, प्रादेशिक वाद दिसतात, वर्गीय भेद दिसतात, हो की नाही. आणि मग याच्या पलीकडे जाऊन सामंजस्य बंधुत्व आणण्याचा प्रथांना उत्तेजन देणं हे आपलं काम आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे धार्मिक भावना भडकवणाऱ्या गोष्टी करता कामा नयेत, भाषिक भावना भडकवणाऱ्या गोष्टी करता कामा नयेत असा त्याचा अर्थ आहे. आता तुम्ही परवा एक टीव्ही वरती बघितलं असेल की हिंदू देवदेवता म्हणजे देवी आणि शंकर हे धूम्रपान करताना दाखवले. याचा संबंध इथे येतो बघा की एखाद्या धर्माची जर अशी तुम्ही नालस्ती केली तर त्याच्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. तर या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे आणि देशामध्ये सामंजस्य व बंधुभाव कसा राहील याची काळजी घेतली पाहिजे. कारण अशा प्रकारे धार्मिक भावना भडकवल्यामुळे बंधुभावाचं वातावरण नाहीसं होईल, बंधुभाव राहणार नाही, सामंजस्य राहणार नाही. मग परिणाम काय होईल, देशामध्ये विघटनवादी प्रवृत्ती जोर धरतील. आणि म्हणून या कर्तव्याचं इथे पालन केलं पाहिजे. पुढचं जे कर्तव्य आहे ते आपल्या संमिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशाचे मोल जाणून त्याचे जतन करणे. म्हणजे आपल्या देशाला एक अतिशय समृद्ध संस्कृती लाभलेली आहे, त्याचं मोल जाणून त्याचा वारसा जपण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आपली मूळ संस्कृती विसरता कामा नये. ही आपली जी संस्कृती आहे ती महत्वाची आहे, कारण ती हिंदू संस्कृती नसून ती सिंधू संस्कृती आहे. म्हणजे सिंधू नदीच्या काठी आजूबाजूला जे सगळे राहतात ते सगळे हिंदू अशी व्यापक व्याख्या सावरकरांनी केलेली आहे. आणि म्हणून याच्यामध्ये हिंदू या संस्कृतीमध्ये अनेक धर्मांचा, जातीचा समावेश होतो. म्हणजे हिंदू हा शब्द व्यापक आहे, तो धर्माशी संबंधित असा नाहीये. आणि आपली संस्कृती ही खूप समृद्ध आहे. त्या सिंधू नदीवरूनच ते हिंदू नाव प्रचलित पडलेलं आहे. आणि म्हणून ही संस्कृती समृद्ध आहे तर ती जतन करा. आपल्या संस्कृतीमध्ये खूप चांगले संस्कार आहेत ते जतन करा असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याचा वारसा पालन करण्याचा प्रयत्न करा. इथं थोडस आपल्याला
हिंदू शब्दाची व्याप्ती पण लक्षात घ्यायला लागते. म्हणजे न्यायालयाने सुद्धा निकालामध्ये हिंदू हा धर्म नसून ती संस्कृती आहे असं सांगितलेलं आपल्याला लक्षात असेल. या पुढचं कर्तव्य थोडस बघूयात आपण. पुढचं कर्तव्य वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणी मात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. आता असं काय सांगण्याची गरज झाली? वन, सरोवरे, नद्या, नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्यात सुधारणा करणे, प्राणी. आता याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा. वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी यांची आज काय अवस्था झालेली आहे? नदीच्या पात्रांमध्ये बांधकामं झाली आहेत, प्रदूषण वाढतंय, वन्यजीव सृष्टी धोक्यात आली आहे. माणसांनी जंगलामध्ये वृक्षतोड करून तेथे घरं बांधल्यामुळे वन्यजीव सृष्टीला राहायला जागा उरली नाहीये, ते मानवी वस्तीत घुसायला लागले. सरोवरे ही पण गंभीर अवस्थेत आहे. वने, तर याच्यामध्ये सगळं जंगल तोड येते, अनेक गोष्टी येतात याच्यामध्ये, तस्करी येते. तर हे असता कामा नये. चंदनाची झाडं येतात, वन्यजीव सृष्टी याच्यामध्ये यांचंही जपलं पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण करून सुधारणा करणे. वन्यजीव सृष्टीमध्ये आपल्याला काय काय येऊ शकतात याच्यामध्ये? आज कितीतरी महत्वाचे वन्य प्राणी नामशेष होत चाललेले आहेत, म्हणून एक कर्तव्य घालावं लागले. म्हणजे आज सापांच्या कितीतरी जाती दुर्मिळ झालेल्या आहेत, मोरांच्या जाती दुर्मिळ झाल्या, काही वाघांच्या जाती दुर्मिळ झालेल्या आहेत, हत्तींचे सुळे काढून विकले जातात. अशा अनेक गोष्टींचा समावेश याच्यामध्ये करता येईल. बिबटा, वयाग, आज खूप प्राणी दुर्मिळ होत चाललेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, या प्राणी मात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे कर्तव्य घालावं लागलं. कारण प्राण्यांशी अतिशय क्रूरपणे वागलेलं आपल्याला काही वेळा दिसतं. आणि म्हणून नागपंचमीला नाग घरी घरी फिरवायचे पूर्वी, ते आता बंद केलेलं आहे. कारण त्या नागांची त्याच्यामध्ये फार हेळसांड होते, त्यांचे दात काढले जातात, म्हणजे गंभीर प्रकार आहेत हे सगळे. आणि म्हणून हे कर्तव्य घालण्याची वेळ आलेली आहे. आज कित्येक नद्या नावालाच राहिल्यात, नामशेष झाल्यात, त्या पात्रात बांधकामं झालीत. आणि मग परिणाम काय होतो त्याचा? पाऊस खूप झाला की ते पाणी पात्रात बांधकाम असल्यामुळे बांधकामांच्या पार्किंग मध्ये आपोआप घुसतात. म्हणूनच ही काळजी घ्यायची, असा त्याचा अर्थ आहे. पुढचं जे कर्तव्य आहे ते विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. आता या कर्तव्याचा एक अर्थ असा आहे की विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन म्हणजे काय? की अंधश्रद्धा आपण सोडल्या पाहिजेत, शास्त्रीय विचारसरणी स्वीकारली पाहिजे. आजही भारतामध्ये अंधश्रद्धांचं खूप खूळ आहे. भारताला इतर देशांमध्ये जादूटोण्यांचा देश म्हटला जातो. आजही भूत खेत पिशाच यांना मानतो भारत देश, आणि असे काहीतरी गंभीर प्रयोग चाललेले असतात. तर हे सगळं बंद झालं पाहिजे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन घेतला पाहिजे, मानवतावाद जतन केला पाहिजे. म्हणजे अमानुष वागता कामा नये. ही जर कर्तव्य नीट वाचलं तर आपल्याला असं दिसतं की मानवतावादाच्या विरोधात अशा कितीतरी गोष्टी आज आपल्याला होताना दिसतात. तर ते इथं सगळं सांगणं अवघड आहे. शोधक दृष्टी म्हणजे संशोधन करण्यात आपण पुढे गेलो पाहिजे, संशोधनात आपण मार्ग आहोत खूप. सुधारणावाद म्हणजे सुधारणावादी दृष्टिकोनाचा विकास केला पाहिजे. म्हणजे या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपण अंधश्रद्धांच्या बाहेर जाऊन, पलीकडे जाऊन धर्मनिष्ठा योग्य त्या पद्धतीने पाळून आपण खूप प्रगती केली पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. आणि या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला सांगू इच्छिते की महाराष्ट्र शासनाने या संदर्भात एक कायदा केलेला आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा वगैरे त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींना कायद्याने बंदी केली आहे की जे जादूटोणा, बुवाबाजी, लिंबू मिरची प्रयोग
या सगळ्याला कायद्याने बंदी केलेली आपल्याला दिसते. याच्या पुढचं कर्तव्य म्हणजे काय आहे की सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. ते फार गंभीर आहे. सार्वजनिक मालमत्ता जी असते ती आपल्याच निधींमधून उभी केलेली असते, कारण ती पब्लिक प्रॉपर्टी असते. म्हणजे ह्याच्यासाठी लागणारा पैसा पब्लिककडूनच आलेला असतो. पण आज आपण सार्वजनिक मालमत्ता काळजीपूर्वक वापरताना दिसत नाही. तुम्ही साधं रस्त्याने जाताना थोडस निरीक्षण करा. कचरा कचरा कुंड्या जागोजाग ठेवलेल्या असतानाही कचरा कुठेही टाकणारी लोक दिसतात. बागेत बसून बाग खराब करणारी लोक दिसतात. रेल्वेत बसलात तर त्याचे कुशन फाडून ठेवतात, काचा फोडून ठेवतात. एसटी, पीएमटी अशा कुठल्याही तुम्ही सार्वजनिक मालमत्ता घ्या, त्या नीट वापरल्या जात नाहीत. म्हणून हा कर्तव्य घालावं लागले. हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे म्हणजे हिंसाचार हे काही चांगलं लक्षण नाहीये. तर सामोपचाराने कुठलेही मार्ग काढता आले पाहिजेत असा त्याचा अर्थ होतो. आणि हिंसाचार टाळता आला पाहिजे असा असाही एक त्याचा अर्थ आहे. म्हणजे बघा आता तुम्ही की आपल्याला ही कर्तव्य घालावी लागली, याचाच अर्थ असा आहे की हे कर्तव्य पालनाचं कुणालाच काही फारसं काही वाटत नव्हतं. आणि या सगळ्या कारणांमुळे बघा तुम्ही नद्या, वन्यजीव सृष्टी, सरोवरे, नैसर्गिक पर्यावरण जे अशी कर्तव्य आहेत. आज वडाच्या झाडाच्या तोडीला बंदी वगैरे केलेली आहे. वटपौर्णिमा पूर्वी इतक्या जोरदार होत नाही, कारण त्याच्यामध्ये वडाच्या झाडाच्या फांद्या काढल्या जातात. म्हणजे अशा अनेक गोष्टी दिसतात त्याच्यामध्ये, आणि म्हणून या गोष्टींना बंदी केलेली दिसते. पुढचं कर्तव्य जे आहे, राष्ट्र सतत उपक्रम सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल. अशा प्रकारे व्यक्तिगत सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करेल. आता हे खूप महत्वाचं कर्तव्य आहे. राष्ट्र सतत उपक्रम सिद्धी म्हणजे सतत काहीतरी राष्ट्राच्या वेगवेगळ्या यश 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 संपादन झालं पाहिजे राष्ट्राला. आणि राष्ट्राला यश मिळण्यासाठी व्यक्तीने व्यक्तिगत आणि सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचं यश संपादन करण्यासाठी झटलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला कुठला तरी मान मिळतो, शास्त्रज्ञाचा असो किंवा इतर क्षेत्रातला असो, तर नकळत राष्ट्राचं नाव त्याच्यामध्ये उंचावलं जातं, राष्ट्राची प्रतिष्ठा उंचावली जाते. आणि म्हणून आपण कुठल्याही क्षेत्रात असो त्या क्षेत्रामधलं अतिशय उत्तम काम करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. म्हणजे तुम्ही क्रिकेटमध्ये जा, तुमच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, खेळांमध्ये जा, वेगवेगळ्या प्रकारे राष्ट्राचं नाव कसं वर नेता येईल, उंच करता येईल, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे आपलं कर्तव्य आहे. याच्यापेक्षा महत्वाचं कर्तव्य जे आहे ते म्हणजे माता पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षापर्यंत आपले अपत्य किंवा यथास्थिती पाल्याला शिक्षणाच्या संधी देणे. याचा अर्थ काय होतो? आपण एक बघितलंय बघा की मूलभूत हक्कांमध्ये एक हक्क आहे की मुलाला शिक्षणाचा हक्क आहे. तो जर मुलाला शिक्षणाचा हक्क दिला तर त्याच्या पालकांना हे कर्तव्य आपोआप लागू होतं. पण मुलगा शिकणार कसा? तर आई वडील किंवा त्याला जो सांभाळतो त्यांनी त्याला हे शिक्षण 14 वयापर्यंत दिलंच पाहिजे. आणि त्याच्या यथास्थितीने पालकाला शिक्षणाच्या संधी देणे, म्हणजे त्यांच्या परिस्थितीनुसार पालकाला शिक्षणाच्या संधी देणे असं अपेक्षित याच्यामध्ये आहे. कारण हे पालकांचं कर्तव्य आहे. असं घालायची वेळ का आली? कारण बऱ्याचदा पालकांची जर ऐपत नसेल शाळेत घालण्याची, तर बऱ्यापैकी पालक, गरीब पालक हे मुलांना शेती कामाला लावतात, गुरं पाळायला लावतात, अशा अनेक प्रकारे त्यांच्याकडून कामं करून घेतात.
आणि त्याद्वारे थोडे पैसे मिळवायला बघतात. मग पालक पैसे मिळतात म्हणून काम करायला लावतात. मग हे कसं थांबवायचं? यासाठी राज्याने शिक्षणाविषयी काही योजना आखल्यात की ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना या वयातील गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळेल अशा योजना आखल्यात आणि विद्यार्थ्यांनी वर्गांमध्ये यावं, शाळेत यावं म्हणून मग आहार योजना पण आखलेल्या आपल्याला दिसतात की ज्या योगे मुलगा येईल आणि टिकेल. विद्यार्थी तिथे टिकला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना घरनं डब्याची सोय नाही, फी भरायची सोय नाही, तो शाळेत येणारच नाही. आणि ही सगळी सोय त्यासाठी मार्गदर्शक तत्वांनुसार राज्यांनी केलेले दिसतात. म्हणून बघा तुम्ही, काही ठिकाणी दूध भात योजना असते, काही ठिकाणी खिचडी प्रोग्राम असतो, काही ठिकाणी आहार योजना असते, काही ठिकाणी डाळ तांदूळ घरी दिले जातात. हे करण्याचं काम म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी 14 वयापर्यंत शाळेत यावं आणि शाळा नीट चालावी की ज्यामुळे गळतीचं प्रमाण कमी होईल आणि शिक्षणाचं प्रमाण वाढेल याची काळजी राज्यघटनेने घेतलेली आहे. मग आता आपल्याला असं बघावं लागेल की हे सगळं कशासाठी आपण एवढं केलेलं आहे. तर हक्क जसे दिलेत तसे व्यक्तीला कर्तव्य पण आपण घातलेले आहे. मग मूलभूत कर्तव्य ही नागरी आणि नैतिक स्वरूपाची आहेत. म्हणजे काय? नैतिक आहेत आणि नागरी आहेत, म्हणजे ती कायदेशीर नाहीयेत. आलं लक्षात? म्हणजे समजा या कर्तव्याचं पालन कुणी केलं नाही तर त्याला शिक्षा करण्याची तरतूद काही राज्यघटनेमध्ये नाही. दुसरी गोष्ट, या कर्तव्यांचा भर भारतीय जीवन प्रणाली व संस्कृती जतन करण्यावर आहे. म्हणजे तुम्ही सगळी कर्तव्य जर आपण नीट बघितली तर भारतीय जीवन प्रणाली व संस्कृती कशी जपली जाईल याच्यावरती हा भर आहे. तिसरं, या तरतुदी फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत, परकीय नागरिकांसाठी नाही. म्हणजे ही कर्तव्य फक्त भारतात राहणाऱ्या नागरिकांसाठी आहेत, परकीयांसाठी नाही. कारण आपण परकीय नागरिकांना आमची कर्तव्यांचं पालन करा असं आपण त्यांच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत कर्तव्य पालन केले नाही तर न्यायालयात जाता येत नाही, ती बंधनकारक नाहीयेत. म्हणजे ती, आता समजा एखाद्याने राष्ट्रगीत म्हणलंच नाही तर काय करणार आपण? काही करू शकत नाही. पण राष्ट्रगीत म्हणण्याची स्फूर्ती ही मनातून यावी लागते, ती नैतिक आहे शेवटी, हो की नाही? म्हणजे ह्याच्यामध्ये कायदेशीरता कमी आहे, नैतिकता जास्त आहे. मग मूलभूत कर्तव्याचं महत्व काय? का बरं ही मूलभूत कर्तव्य घातली गेली? तर मूलभूत कर्तव्यांमुळे नागरिकांनी योग्य पद्धतीने कर्तव्य पाळून आपल्या समाजाचं हित राखलं पाहिजे असं घटनाकारांचं म्हणणं आहे. आणि म्हणून हक्कांच्या जोडीला कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे ह्याची सगळी जोड दिली गेलेली दिसते. म्हणजे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य या सगळ्या गोष्टी या एकमेकांशी संबंधित, परस्पर संबंधित अशा दिसतात. म्हणजे या हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. जर तुम्ही तुमचे हक्क नीट बजावू बघत असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्यांच्या हक्काचे आडवे यावेत. तर दुसऱ्यांच्या हक्कांना कुठेही बाधा न आणणं हे आपोआप त्या व्यक्तीचं कर्तव्य होतं. आणि म्हणून ह्या संबंधित गोष्टी आहेत आणि त्या महत्वाच्या गोष्टी आहेत, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये असं आपल्याला दिसतंय की मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्व ही सगळी कायदेशीरता याच्यामध्ये कुठेही नाही, पण तरीही सगळेजण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतील असं गृहीत धरलेलं आहे. बरोबर आहे? आता तुमच्या सिलेबसमध्ये नसलेली एक गोष्ट सांगते की आता अलीकडील काळामध्ये तो एक कर्तव्य येऊ पाहतंय, पण मला त्याच्याबद्दल
कितपत राज्यघटनेत घालतील हे माहीत नाही, पण ते चर्चेत आहे ते कलम, की आपल्या माता आई वडिलांचा उतार वयात सांभाळ करणं हे त्या पाल्याचं कर्तव्य आहे, असं येऊ पाहत आहे. किंवा त्यांच्यावरती खर्च करणे हे. तर ती येऊ पाहते ते जर राज्यघटनेत घालतील की नाही हे मला माहिती नाही. पण त्याच्याविषयीची खूप चर्चा चाललेली आहे. आणि मूलभूत हक्क पण एक नवीन येऊ पाहतोय तो म्हणजे खाजगी खाजगी स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे राईट टू प्रायव्हसी असा पण येऊ पाहतोय. तर ते आता त्याच्यामध्ये समावेश किती होईल माहिती नाही. पण ही तुम्हाला थोडी माहिती असावी म्हणून मी सांगते. आणि दुसरी गोष्ट मूलभूत हक्क आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, ही फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत आणि परकीय नागरिकांसाठी आपण त्याची फार अंमलबजावणी करू शकत नाही. आणि म्हणून व्यक्ती आणि नागरिक असा भेद मूलभूत हक्कांच्या सुरुवातीलाच केलेला दिसतो. व्यक्ती म्हणलं की त्यात परकीय नागरिक पण येतात की जे भारतात काही कामानिमित्त राहतात पण भारताचं नागरिकत्व स्वीकारलेलं नाही. ते ते त्यांचं धर्माचं पालन वगैरे करू शकतात. त्यामुळं काही हक्क हे सर्व व्यक्तींसाठी आहेत आणि काही हक्क फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये व्यक्ती आणि नागरिक हा भेद लक्षात आला पाहिजे पहिला म्हणजे. आणि या सर्वांचा रोग जर लक्षात घेतला आपण तर सगळ्यांचं मूलभूत हक्क, कर्तव्य, मार्गदर्शक तत्व हे सगळं बारकाईने जर बघितलं तर याचा सगळा रोग हा भारताची संस्कृती जतन करण्यावर आहे, सामाजिक जीवन जपण्यावरती आहे, आर्थिक जीवन सुधारण्यावरती आहे आणि राजकीय जीवनही सुधारण्यावरती आहे. आणि म्हणून एक बघा की या सर्व गोष्टी ह्या तुम्हाला आपल्याला एकाच वेळी बघणं महत्वाचं आहे. म्हणजे हक्क बघितले तर कर्तव्य बघावी लागतात, मार्गदर्शक तत्वे बघावी लागतात आणि म्हणून त्याचं आपल्याला उहापोह एकदम करावा लागतो. हे सगळं लक्षात घेता येतं. आणि एक अजून महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवा की ही जी कर्तव्य आहेत, आज ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत, दिसत आहेत आपल्याला टीव्ही वरती किंवा अजून न्यूज असतात, वर्तमानपत्रात दिसतात. यात कितीतरी वेळा असं दिसतं की मूलभूत हक्क, कर्तव्य याचा अक्षरशः गुंडाळी जातात ही. फार पाळी जातात असं नाहीये. आणि मग त्याच्यामुळे वाद निर्माण होतो. हिजाब सारखा प्रश्न निर्माण होतो. बुरखा पद्धतीविषयीचे प्रश्न निर्माण होतात. मोदी सरकारने काही सकारात्मक पावलं उचलली. त्यांनी 3 वेळा तलाक देऊन घटस्फोट देण्यावरती बंदी आणलेली आहे मुस्लिम समाजामध्ये. ही सगळी व्यवस्थित सकारात्मक पावलं आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या शासनाने काम करावं असं वाटत असेल चांगल्या पद्धतीने तर आपण आपली मूलभूत हक्क आणि कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडावीत असं मला वाटतं. आणि याविषयी अधिक चर्चा करण्यापेक्षा तुम्ही त्याचं पालन कसं करता येईल याच्यावरती भर दिला पाहिजे. आणि याच्यामध्ये मूलभूत हक्क एकच जो असा आहे की जो त्या यादीतून गाळला आहे, संपत्तीचा अधिकार. आणि तो आता कलम 44 नुसार 300 कलमामध्ये घटनात्मक अधिकार म्हणून घातला आहे की जो आता घटनात्मक झाला, मूलभूत हक्क नाही राहिला. आणि मग तो घटनात्मक अधिकार म्हणलं की तो त्याच्यावरती संसद मर्यादा घालू शकते. पूर्वी अगदी खूप सुरुवातीला हा जेव्हा हक्क होता संपत्तीचा अधिकार तेव्हा तो मूलभूत हक्क असल्यामुळं त्याच्याविषयी भरपूर कोर्ट कचेऱ्या खटले भरपूर झालेत आणि प्रत्येक खटल्याच्या निकालामध्ये संपत्तीच्या अधिकाराचा संकोच होत गेला. प्रत्येक खटल्यामध्ये तो हक्क इतका संकुचित होत गेला की हळूहळू तो मूलभूत हक्क न राहता तो त्यातनं शेवटी काढून टाकून घटनात्मक हक्क आला. म्हणजे जर हे लक्षात तुम्ही ठेवलं तर असं लक्षात येईल की भारतीय राज्यघटना निर्मिती करणारी मंडळी फार धूर्त आणि त्यांनी धूर्त होती आणि त्यांनी काळजीपूर्वक सर्व कलमांचा समावेश केलेला आहे. पण त्यानंतर ज्याच्या वेळेला काही पेच प्रसंग आले, अर्थाच्या समस्या झाल्या,
त्या त्या वेळेला त्या पद्धतीमध्ये योग्य पद्धतीने घटनात्मक बदल करण्यात आले आणि म्हणून आज आपल्याला दिसते ते आत्ताचं चित्र असं दिसत आहे. आणि अजून एक सांगायचं राहिलं की आपली जी न्याय व्यवस्था आहे ती संसदेने घेतलेल्या निर्णयांना बांधील आहे. म्हणजे कमिटेड ज्युडिशियरी ही आपली एक कन्सेप्ट महत्वाची आहे याच्यामध्ये. आणि म्हणून अमेरिकेतल्या न्यायव्यवस्थेची आणि आपल्या न्यायव्यवस्थेची तुलना होऊ शकत नाही. अमेरिकेमध्ये न्यायालयाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते संसदेचे निर्णय रद्द करू शकतात, राष्ट्रपतीचे निर्णय रद्द करू शकतात. तसं आपली न्यायव्यवस्था संसदेने घातलेल्या विशिष्ट निर्णयांना किंवा चौकटीच्या अधीन राहूनच निर्णय घेता येतात. त्याच्या पलीकडे त्यांना जाता येत नाही असं लक्षात ठेवा. आणि म्हणून आपली न्यायव्यवस्थेला स्वातंत्र्य हे मर्यादित आहे. ती न्यायालयाची बांधिलकी संसदेला असं ते चित्र आपल्याला दिसतं. तर आज आपण काय काय पाहिलं? मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, त्यांचा परस्पर संबंध, त्याचा सध्याच्या वातावरणामध्ये सध्याच्या घडामोडींशी अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि इतक्या आपण गोष्टी आज केल्या. तर पुढच्या वेळेला आपण याच्यातल्या पुढच्या गोष्टी बघूया. थँक्यू.